नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अगदी साधी, झटपट आणि खूपच चविष्ट मेथीची सुकी भाजी, जी सर्वांनाच आवडते. ही मेथीची भाजी अगदी 10 मिनिटात तयार होते. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम मी ताजी मेथीची भाजी घेऊन ती निवडून घेतली आहे. त्यानंतर 2 ते 3 वेळा धुवून व्यवस्थित निथळण्यास ठेवली आहे. भाजी बनवण्यासाठी मी या ठिकाणी हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या व भाजून घेतलेले शेंगदाणे घेतले आहे. ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जाडसर वाटून घेऊ. खूप बारीक वाटायचे नाही, 1-2दा मिक्सर फिरवायचा आहे, मग ते व्यवस्थित जाडसर होते. आता कढईमध्ये 2 ते 3 पळ्या तेल गरम करून घेऊ. तेल व्यवस्थित गरम झाले आहे. यामध्ये 1 चमचा जिरे टाकून फोडणी देऊन घेऊ. जिरे तडतडले आहे. यामध्ये आता आपण वाटलेले वाटण परतून घेऊ. 1 ते 2 मिनिटं हे वाटण व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम मंद ठेवू. आपले वाटण व्यवस्थित परतून झाले आहे. यामध्ये आता निथळलेली मेथीची भाजी टाकून व्यवस्थित परतून घेऊ. पाहू शकता, आपली मेथीची भाजी व्यवस्थित परतली गेलेली आहे आणि तिला थोडे थोडे पाणी सुटायला लागलेले आहे. यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून व्यवस्थित परतून घेऊ. सुक्या भाजीमध्ये पाणी टाकायची गरज नसते, तिला आपोआप पाणी सुटते. आता ह्यावर झाकण ठेवून आपण 3 ते 4 मिनिटे मंद आचेवर शिजवून घेऊ. 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. आपली भाजी पाहू शकता तुम्ही, शिजलेली आहे. सुकी भाजी ही मंद आचेवर व्यवस्थित परतून घेतली व शिजवली तर तिची चव अतिशय छान लागते व तिचा रंगही कायम राहतो. मेथीची भाजी करताना भरपूर लसूण वापरला व पाणी न घालता जर केली तर ती अतिशय छान व स्वादिष्ट लागते. पाहू शकता, आपली मेथीची भाजी तयार झाली आहे. छान कोरडी झाली आहे. आता आपण गॅस बंद करून
आपली गरमागरम मेथीची भाजी तयार झालेली आहे. ही मेथीची भाजी भाकरी, पोळी किंवा फुलक्यासोबतही खाऊ शकतो. ही मेथीची भाजी घरगुती साहित्यात व कमीत कमी वेळामध्ये तयार झालेली आहे. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर घरी नक्कीच ट्राय करून पहा. चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.